बातमी, ओमराजे निंबाळकरांना घेऊन तानाजी सावंत दिल्लीमध्ये गेले। तर नागेश पाटील आष्टीकरही खासगी विमानानं दिल्लीत पोहोचले। ओमराजे रात्री 1 वाजता पुण्याहून खासगी विमानानं दिल्लीकडे रवाना झाले, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। खासदारांना दिल्लीला नेण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावावर पुणे विमानतळावर 2 खासगी विमानं सज्ज ठेवण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली। तर माजी मंत्री तानाजी सावंत आणि जयराजे निंबाळकर हे देखील ओमराजे निंबाळकर यांच्या सोबत दिल्लीमध्ये दाखल झालेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। ओमराजे निंबाळकर त्यांचं नाव त्या यादीमध्ये मी वाचलं, आपण दिलेल्या यादीमध्ये। 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली। 20 वर्षापूर्वी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि 20 वर्ष तो खटला सुरू आहे। काल निकाल होता, काल निकालाचा दिवस ठरला, जजमेंट डे मुंबई हायकोर्टात। आता आमच्यापर्यंत अशी माहिती आली की पवनराजे निंबाळकरांवरती दबाव असा आहे, आपलं ओमराजेवरती, तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटामध्ये सामील व्हा, आम्ही तुम्हाला हवा तसा निकाल देतो। तुम फैसला अपने पक्ष में, अपने हक में चाहते हो तो सिग्नेचर करो और हमारे साथ आ जाओ। इस प्रकार से अगर इस देश का कानून चलता है और डेमोक्रेसी चलती है तो क्या संविधान, क्या कानून, क्या सुप्रीम कोर्ट, क्या हाई कोर्ट, आप बताइए। तो इसीलिए 2 दिन वो फैसला रुक गया, आगे नहीं बढ़ा। परंतु काल रात्री 10:30 वाजता पुण्यात एक चार्टर आलं, ज्या चार्टरला तानाजी सावंत लीड करत होते। तानाजी सावंतांच्या सोबत अजून काही लोक होती, यामध्ये नानासाहेब पाटील, मी चार्टर मधल्या लोकांची नावं सांगतेय, नानासाहेब पाटील, अमित क्षीरसागर, जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर हे तानाजी सावंत यांच्या समवेत दिल्लीला गेले। आणि आताची आणखी एक मोठी बातमी, 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी देण्यात आलेली आहे। तर 6 खासदारांचा शिंदेच्या शिवसेनेत विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे। तर कालच या 6 खासदारांच्या गटानं लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलेलं होतं। 6 खासदारांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलिनीकरणाचा मार्ग त्यामुळे आता मोकळा झालाय। तर 6 खासदारांच्या या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे त्यांचा आता शिंदेच्या शिवसेनेत विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे। तर 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी, त्यामुळे 6 बंडखोर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडे मंजुरी मिळाल्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलिनीकरणाचा त्यांचा मार्ग